काल रात्री पाऊस झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया जी आहे त्या भरती प्रक्रियेला ब्रेक लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पण पाहतोय कशा पद्धतीने मैदानावरती चिखल झाल्यामुळे या ठिकाणी ही भरती जी प्रक्रिया आहे ती दुपारी 1 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय कशा पद्धतीने मैदानावर चिखल जो आहे तो पूर्णतः साचलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी ह्या जिथे चिखल साचलेला आहे त्या ठिकाणी माती टाकून हा चिखल जो आहे तो बुजवण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे साधारणपणे दुपारी 1 वाजता जे आहे ही भरती प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन जे आहे ते पोलीस प्रशासनाकडे दिलेलं आहे। सोलापूर ग्रामीण पोलीस दलासाठी 94 जागांवरती ही भरती प्रक्रिया जी आहे ती पार पडते। सोलापूरमध्ये एकूण 384 जागांसाठी भरती प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। त्यामध्ये सोलापूर शहर पोलीस असतील, त्याचबरोबर SRPF जे आहे हे या ठिकाणी भरती प्रक्रियेचे पार पडलेले। आपल्यासोबत काही उमेदवार आहेत भरती प्रक्रियेतले, त्यांचं काय म्हणणं आहे, मागणी आहे तुमची आता पोलीस प्रशासनाकडे? माझं नाव सिद्धार्थ लक्ष्मण बंदीछोडे, मी सोलापूर शहरचा आहे सर। आता आपल्या इथं सोलापूर ग्रामीण इथे भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे, तसंच आपल्या सोलापूर शहर पण भरती प्रक्रिया आज राबवण्यात येत आहे। आज आता नुकताच आत्ताच ताजी न्यूज आहे। आता सकाळी शहर पोलीस मुख्यालय इथं फिजिकल घेत होते मुलींचा, तर एखाद्या मुलीचा आत्ताच एकाचा चिखल असल्यामुळं पाय निसकटून तिचा पाय तुटलेला आहे, पण आत्ताच हॉस्पिटलला तिला ॲडमिट केले। मग सरकारला माझी एवढीच विनंती आहे, आमच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ह्या पावसामुळे तुम्ही फिजिकल घेऊ नका आणि फिजिकल घ्यायचं असेल 2 महिन्यानंतर न घ्या पाय, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी काय पळताना भरपूर आणि सोडताना एक सोडत नाही सर, पण सोडताना 100 50 असं पूर्ण प्लॅटून सोडतात। त्या 100 50 मध्ये पळण्यामध्ये आमचा पाय निसकेट पाय अडकडेल आणि त्या पाय अडकल्यामुळं असं आमचा पाय दुखापत होईल। आता ताजी न्यूज आहे, आता मुलींचा पाय तुटलेला आहे सर। आता सध्या आम्हाला फक्त सरकार, आपण पाहतोय की या ठिकाणी अनेक अडथळे जे आहेत ते आजच्या पोलीस भरतीला येताना पाहायला मिळतात, कारण वर्षानुवर्ष या मुलांनी प्रॅक्टिस जी आहे ती केलेली असते। मात्र पाऊस काल रात्री पडलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मैदानावरती चिखल साचला आणि जसे हे उमेदवार सांगतायत की एका मुलीचा पाय घसरून तिचा पाय मोडलेला आहे, त्यामुळे आता तिला भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी आहे की ही भरती जी आहे, ग्राउंडची जी भरती प्रक्रिया जी आहे ती पुढे ढकलावी, अशी प्रामुख्याने मागणी जी आहे ती या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। जिंदगी गेली, तुम्हाला व्हिडिओ पोचवायला सुद्धा त्रास होतो, ही माहिती प्रत्येकाच्या आई वडिलांना समजली पाहिजे। आपला जीव महत्वाचा आहे दादांनो, आता पण सांगतोय, जीवापेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही। भरती गेली जाऊ दे, ही सरकार एक बिनाबुरूच आहे, सरकार एक आपला ऐकत नाही दादा, पण तुम्ही त्यांच्यासाठी स्वतःचा जीव वाया घालवू नका। पहिली गोष्ट सांगतोय बाबांनो, बघा इकडं ही स्टेटस बघितलंय सगळ्यांनी, बोला लवकर, ही स्टेटस बघितलंय का? सगळ्यांना व्हिडिओ दिसायला लागलाय? मोहन उगले शांत बस दादा। पहिली गोष्ट, ज्या टायमाला कोण आपले भाऊ बहिणीला दुखापत होते ना, तेव्हा नाही तो शांतपणा करू नको मोहन, पहिल्या भाषेत सांगतोय। हा, सगळ्यांना फोटो दिसतोय का? बोला लवकर, हा दिसतोय सगळ्यांना फोटो? एकदा नीट सांगा, सगळ्यांना फोटो दिसायला लागलाय का? पहिल्यांदा हे सांगा काय इथं बघा मित्रांनो, पोलीस भरती करताना स्वतःची काळजी घ्या। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यामधील ज्ञानेश्वर संभोड याचं दुःखद निधन, पोलीस भरतीचं रनिंग करताना भावाचा श्वास थांबला आणि शेवटचा श्वास घेतला। दिसलं भावांनो? हा काय दादा बघा हे फोटो, आणि आज पोलीस भरतीचा ग्राउंड देताना झाला मृत्यू। म्हणजे ही मृत्यूचा पेपर आहे दादा। जर कुणाला मरायचं असेल, लवकर मरायचं असेल तर डायरेक्ट या सरकारशी कॉन्ट्रॅक्ट साधायचं, का तर ह्यांनी मरायचं सुद्धा काय घेतलं माहिती आहे का? कॉन्ट्रॅक्ट घेतले दादा, बरोबर आहे। आज गेले हे सोलापूरमध्ये काय झालं होतं बाबा? सोलापूरमधला किस्सा सांगतो। सोलापूरमध्ये एका मुलीचा पाय मोडला, तो पण ग्राउंड करताना मोडला दादा। आज ग्राउंड होतं पोलीस भरतीचं, एवढं सगळं चालू आहे दादा। कशासाठी चालू आहे? पोलीस भरती बाबा, पाऊस आहे, हा तुम्ही थोडं थांबा। म्हणजे तुम्हाला नेमकी गडबड कशाची मला हे अजून पण कळेना। गेला आमच्या भावाचा मृत्यू झाला, इथं बहिणीचा पाय मोडला, तरी पण तुम्ही भरती घेताय। आणि ही जर वेळ तुमच्यावर आली असती, जे कोण व्हिडिओ बघते दादा त्याच्यावर जर वेळ आली असती तर काय केलं असतं? बसला असता तुम्ही, शांत बसला असता दादा? हाय तेवढा दम तुमची स्वतः घ्या, तुमच्या घरातलं कोणतर आहे, तुमचा भाव आहे, तुमची बहीण आहे, तुमच्या घरात अशा गोष्टी झाल्या असत्या तर तुम्ही बसला असता का? मी ह्याला ओळखत नाही दादा, पण मला माहिती आहे ना कुठं तर मला बघितलं असेल, मी त्याला कुठं तर बघितलं असेल दादा। पण वाईट वाटतं दादा, पोलीस भरतीचं ग्राउंड करतानाच ह्या गोष्टी अशा व्हायला लागल्या त्या, तरी पण हे सरकार ऐकायला तयार नाही दादा। म्हणजे हेच चालू आहे काय बाबा? नो, जर तुम्हाला मरायची भीती बाबा, एक काम करा ना, मरायसाठी तुम्ही घ्या भरती, पोलीस भरती नाव कोणा, मरायची भरती, मरायचं ग्राउंड आम्ही घ्यायला लागलोय। लिहा सरळ साहेब, एकच माणूस आहे ना ज्यांना सगळं ह्या गोष्टी एका माणसामुळे व्हायला, फक्त एक माणूस। अजून पण सांगतो दादा, ह्या एका माणसाच्या ह्याच्यामुळं आज ही गोष्ट बघायला भेटली आपल्याला। मजाक नाही दादा, गरीब घरचं माणसं आहे दादा। त्या पुरीचा सोलापूरमधलं ग्राउंड करताना पाय मोडला, मजाक नाही दादा, गरीब आहे आपण। 10 15 16 हजार रुपये लय मोठी गोष्ट आहे आपल्याला इथं बसनं जायला पैसे नाही तर रेल्वेनं जायला पैसे नाही तर। आज दुसरा एक किस्सा सांगतो। आज एक पोरगा अकॅडमीवर आलं होतं, त्याचं एक ग्राउंड काहीतरी 23 तारखेला सिंधुदुर्ग होतं आणि 24 तारखेला लगेच कुठलं होतं? धाराशिवला होतं। धाराशिवच्या तिथं फोन केला दादांनो, हा धाराशिवमध्ये तिथं फोन केल्यानंतर ते जे कोण कॉन्स्टेबल वगैरे होतं ते सुद्धा म्हणलं आम्हाला पण खूप वाईट वाटतो, पण आम्हाला वरनं आदेशच येई नाही, तर त्यामुळे आम्हाला सुद्धा काय करता येई नाही। आम्हाला पण दिसतंय पाऊस पडायला आहे, होत नाही, ह्या गोष्टी शक्य नाही त्या, ते स्वतः बोलले। फक्त जो ही एक माणूस आहे ना, वयवाडीला पण हाच जबाबदार आहे दादा, आणि हे ग्राउंड मध्ये जी भाव आपला मृत्यू पावलाय दादा त्याला पण हा एकच माणूस जबाबदार आहे। तो माणूस तुम्ही ओळखा दादा।